चालू केला टायमिंग पडाली का वर हां. नमस्कार मित्रांनो. तर आज आपला आरत मधला शतकवीर हिंदकेसरी हरण्या संदीप दादांचा हरण्या आणि संपूर्ण राऊंड क्षेत्राचा लाडका हरण्या. मित्रांनो, असे या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट द्यायचं आहे की 9 तारखेला हरण्या हा दहिवडी इथं सोन्या 50-50 केसरीचं जे मैदान भरवलेलं आहे त्यांनी ते पारंपरिक मैदान झालेलं आहे की तिसरं पर्व तिसरा आहे यावर्षी. तिथं आपला हरण्या पळायला जाणार आहे. म्हणजे पळायला म्हणजे तिथं प्रमुख आकर्षण म्हणून हरण्याला बोलवलेलं आहे. तर त्याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट तुम्हाला मिळणार आहे. तर आपल्यासोबत मिलिंद दादा आहेत आणि विनायक दादा पण आहेत आपल्यासोबत. आता नमस्कार. नमस्कार. काय सांगाल ह्या अपडेटबद्दल की 9 तारखेला हरण्या तिकडे पळायला जाणार आहे, कशा पद्धतीनं हे सगळं घडून आलं आणि काय आहे त्याच्या मागचा इतिहास? ते जे आता मैदान काढलेत म्हणजे जयकुमार गोरे आमदार साहेब त्यांचे सख्खे पुतणे राहुलदादा गोरे त्यांच्या आणि संदीपदादांची एक जवळीक मैत्री आहे, चांगली म्हणजे जुनी मैत्री आहे. मग त्यातून त्यांनी एक संकल्प असं मनात केलेला की बाबा त्यांनी आता 3 वर्ष झालं त्यांचं हे तिसरं पर्व आहे. मग 3 वर्ष झालं तिने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. मग ह्यावेळी ते त्यांच्या डोक्यात संकल्पना आली की बाबा हरण्याचा आणि सोन्याचा फेरा काढू. सोन्याचा फेरा अशा पद्धतीने काढता येईल की ते त्याच्या कार्यकाळातील हा शेवटचा फेरा असणार आहे. म्हणजे इथून पुढे ना तो मैदानात दिसेल ना कुठे पळताना दिसेल. म्हणजे सोन्याचा शेवटचा फेरा. हा, हरण्यासोबत जो फेरा असणार आहे तो सोन्याचा शेवट फेरा असणार आहे त्याच्या कार्यकाळात. मग त्या पद्धतीनं ते कॉल केले, त्यावर चर्चा झाली. जरी आपण ह्या भागात आपल्या हरण्याला जरी देव समजत असलो तर बैलगाडा क्षेत्रात तो देव आहे. देवादेवांचं एकत्रितकरण आले त्याला विरोध तर कोण करू शकत नाही. बरोबर. त्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि होईल म्हणजे चांगला फेरा होईल. सगळ्यांची इच्छा पण होती. गेल्या वर्षी ती 2 बैल एकत्र आलेली शिरंबे गावात, त्यावेळी लोकांची इच्छा होती की दोन्ही पळावं असं, पण त्यावेळी ते घडलं नाही. पण आता सगळ्या गोष्टी आलेच जुळ. ह्या आता सोन्या 50-50 एकदम मोठा बलाढ्य शरीराचा आणि वेगाचा बैल, आज तो पण उतरते वयाला आहे. आता आपला हरण्या काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्या वर्षीपासूनच थोडा आजारी होता. त्याच्यात पायामध्ये अडचणी ज्या तो कष्टाच्या काळात असं एक होता तो, बरोबर, दुःखाच्या काळात. त्यातनं आता बैल आता कव्हर झाला काय, कारण की तिथं फेरा काढायचा त्या वेगाच्या बैला सांग. बैलाला म्हणजे थोडं नक्कीमध्ये प्रॉब्लेम होतो, ते आता पूर्णपणे क्लिअर झाले आणि बैल आलाय आता पूर्णपणे कंडिशन, काय प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे सोन्याचा आणि त्याचा फेरा 1 नंबर होईल. असं काय कोण कमी जास्त असं काय, दोघांची एकसारखी चांगला फेरा होईल चांगल्या गतीने. आणि ते नेमकं लोकेशन असणार आहे कुठं की आपल्या इकडचं प्रेक्षक पण जाण्यासाठी बरेच उत्सुक आहे? लोकेशन म्हणजे त्यांचं प्रॉपर करंट लोकेशन आलंय. ते आपण आज जी इंस्टाग्रामला आयडिया आहे हरण्याची की हिंदकेसरी हरण्या म्हणून, त्या आयडीवर पण पडेल आणि सगळ्या सोशल मीडिया ग्रुपवरती पण आज व्हायरल होऊन जाईल ती. कारण की कसं आहे की जेव्हापासून ते डिक्लेअर झाले की सोन्या 50-50 आणि आपला शतकवीर हरण्या पळणार एकत्र एक फेरा काढणार, तेव्हापासून सगळ्यांचीच फोन आता तुम्हाला पण येत असतील की कवा होणार आहे, काय होणार आहे, कशा पद्धतीने. आणि त्यांनी एक मुद्दा मांडलेला की छकडा जो आहे तो आपल्या इकडचाच वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये 2 गाडीवान असणार आहेत, एक तिकडचा आणि एक इकडचा. ते संदीपदादांचं आणि राहुलदादांचं बोलणं झालं त्या माध्यमातून. आणि त्यामध्ये असं झालं की त्यांच्या छकड्यामध्ये 2 ड्रायव्हर बसणार नाही. ते लहान छकडा बसता येत नाही, म्हणजे ते गुडघ्यावरती बसत ना. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर आपल्या हरण्याची थोडी लांबी जास्त आहे, त्या गाडीमध्ये मावणार नाही. असं त्या दोन्ही गोष्टी एका ड्रायव्हरवरती दोन्ही बैल कंट्रोल होणं पण शक्य नाही. हरण्याला जरा सवय आहे की 2 ड्रायव्हरांची, त्यामुळे झाले असं. मग आपल्या इकडचा गाडीवान कोण बसणार, कारण की ह्यो एक मोठा प्रश्नचिन्ह आहे अजून प्रेक्षकांना. कालच आमची मिलिंददादांची, आमचे ते राशिवडेचा आप्पा आहेत ते आत्तिगरेचा अभिदादा आहेत, ते आमची चर्चा झाली की आम्ही संदीपदादांना 4 नावं सुचवली की आता जे हरण्याची सांभाळ करतात ते संदीपदादा झिंजे, तुकारामदादा उलगे आत्ताचे ड्रायव्हर, बंडा खिलारे आणि संजयना आगळगाव, ही 4 नावं आम्ही त्यांना सुचवलेली आहेत. त्यामध्ये आता शेवट एक नाव कुठलं मेन निघले, कारण की ही प्रेक्षकांना जाणून घ्यायचं हे तुम्ही आता, कारण की नाही ते आता संदीपदादांचं मन काय आहे त्या गोष्टी त्यांना आम्ही सुचवण्याचं काम केले. ती म्हणजे संदीपदादा व्यक्ती अशी आहे की लहान परिस्थिती काय, लहान असू दे व्यक्ती, मोठी असू दे, ते
आता आम्ही नावं सुचवले याचा अर्थ ते त्या दोन्ही ह्या- बैलांचा पण विचार करायचा ना. होय होय बरोबर. सोन्या 50-50 आणि हरणं हे ज्यावेळी पळत असेल ते दोन्ही बैलांचा विचार करून तुम्ही निर्णय घेतला. घेते. बरोबर. मला एक असं म्हणायचं होतं की अजून प्रेक्षकांच्याकडनं एक असं म्हणणं येते की हरण्या नेमका पळणार की थांबणार, की अजून त्याचं पुढचं वाटचाल कशी असणार आहे, आणि आता वर्ष झालं बैल बंद झाला, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांच्या पण अपडेट द्या. नाही ह्या गोष्टी आता बोलता येणार नाही, कारण सध्या तरी काय हरण्याला कोणती तालीम टाकली नाही किंवा कोठे मैदान तरी धरलेलं नाही. 9 तारखेनंतर त्या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात येतील. त्या दिवशी बैलाच्या पळण्यावरून किंवा बाकीच्या गोष्टीवरून सगळ्या गोष्टी लक्षात येतील. बरोबर. दादा तुम्ही दोघं पण, आता विनायक दादा आणि तुम्ही मिलिंद दादा, तुम्ही पण संदीप दादांच्या भरपूर जवळचे व्यक्ती आहे तुम्ही, बरोबर. हे तुमच्या आणि संदीप दादांची जी मैत्री आहे बऱ्याच वर्षापासून आहे, आपण बघतोय अशा क्षेत्रात. कशा पद्धतीने तुमची मैत्री जुळून आली, हे मैत्री प्रसंग म्हणजे ही एक काय होते यांचं आणि त्यांचं ते म्हणजे व्यावहारिक लिटिगेशन, त्यामध्ये यांची दोस्ती आली. ह्याने आम्ही पण गावाले जुने दोस्त, आणि आमची काही हरण्याच्या मला शर्यतीचा पहिला नाद होता. शर्यतीचा आहेच, फक्त आम्ही घोडागाडी वगैरे जरा कमी केलं त्या क्षेत्रात, या व्यवसाय क्षेत्रात आल्यामुळे. पण संदीप दादांच्या संपर्कात आणि परत त्या हरण्याच्या नादाला हरण्याची ओढ लागून ती भरपूर वेळ त्यात दिला. पूर्ण मग ती मैत्री एकदम जवळीक होऊन गेली. म्हणजे असं, आणि त्यांचा स्वभाव बी असा आहे ना, काय म्हणजे कधी मनात किंतूपर्यंत नाही, शंका नाही, समाधानी माणूस आहे. आता ते एवढं मोठं असताना मी पण नाही त्यामुळे. मी पण नाही, कोणतं जरी पैरे करायचं असलं किंवा केलं असलं तरी पहिला कॉल करतात सगळ्या ग्रुप मधले, म्हणजे हा बाबा हे पैरे झाले, सगळ्यांना माहित असावं, किंवा हे करूया काय. म्हणजे असं एवढी मोठी व्यक्ती की सगळे लोक म्हणत होते की एकदा हरण्या घडला, यानंतर परत दावणीला दुसरे जनावर त्यांनी घडवून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं वशाला. त्याच्या आधी पण शिंगमोडका, सोन्या वगैरे ते आता तुम्ही बघितलं असाल, एकसंबाला त्यावेळी त्यांनी गाडी नंबर करून दाखवली 17 लाखाला. हा, म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत. एवढं सगळं मोठं त्यांचं असताना त्यांची वैचारिक पातळी ह्या शर्यतीबद्दल खूप मोठी आहे, की त्यांचा कोण अंदाज पण लावू शकत नाही. एवढं सगळं असताना सुद्धा म्हणजे एक 4-5 वर्षाचा मुलगा जरी सांगितला दादा हरण्या आणि ह्यो बैल एकत्र यावं, त्या गोष्टीचा ते विचार करतात. बरोबर. कारण की आता बरेच वेळेला आपण बघितले, बरेच सोशल मीडियावरती आता रील्स मधून पण बघितलंय की तुमचं आणि संदीप दादांचं रिलेशन कशा पद्धतीने आहे, आणि तुम्ही कितपत विचार करून सगळ्या गोष्टी निर्णयानं त्या सगळ्या करता, बरोबर. तर दादांनी परवा बोललं होतं की ज्यावेळी वशाची खरेदी झाली त्याच्यामध्ये तुमच्या दोघांचं पण मोठं योगदान होतं. ते कशा पद्धतीनं प्रसंग घडला होता आणि काय काय त्याच्यामध्ये घडलं? योगदान असं काय नाही, हरण्या आता पूर्ण म्हणजे त्या कंडिशनला जरा पळायचं थोडं कमी आले. मग कमी आल्यानंतर मी दादा, संदीप दादा त्यांना मी जरा हलकर्णीला तिथे एका मित्रांच्या जेवायला गेलो. ते चर्चा झाली आणि एखादी गोष्ट ऐकायला मिळाली की दादांच्या बद्दल चुकीचं उद्गार कोणतरी माघारी करतायत. मग ते लगेच समजलं बाबा असा वशा आहे. मग आम्ही रात्रीच तिकडे गेलेलो. रात्री जाऊन सकाळी 6-7च्या दरम्यान दादा नकोच म्हणत होते, पण ते आता काय म्हणतात की नाव पुढे कायम टिकवण्यासाठी, नाव काही कधी मोजू शकत नाही हरण्याचं आणि दादांचं असं नाव तयार झाले, पण नाव कंटिन्युअसली ठेवण्यासाठी आम्ही त्या वशाची खरेदी केली. दादांचा म्हणजे मनस्थिती होती पण आणि नव्हती पण, असं तयात मिळत होतं, त्यावेळी तो वशा घेतला. वशाला घेण्यासाठी तुम्ही एक वेगळं म्हणजे असं प्रेशर केलं होते दादा वशाच बैल घ्यायला पाहिजे, याच्या मागचं काय कारण की का वशाचीच कानीवटी केली होती तुम्ही? त्याच्या आधी मैदान एक झालेलं कोळेला काय कुकळेला, तिथं कुठेतरी मैदान झालेलं, आणि त्यामध्ये आपल्या हरण्यासोबत तांबडा हरण्या पळेला 17 लाखाला, तो बैल तिथं पळत होता. आणि त्या गटात वशा आणि त्यांचा दत्ता मोठ्यांचा घरचा बैल होता ब गटाचा, ती दोन्ही ब गटात त्यावेळी पळत होती. दुसरा होता खोंड वशा घेतला त्यावेळी पण, आणि त्यावेळी पळत होती. त्यावेळी ते एवढा भारी पळेला की कायम 1-2 मध्ये फाईट लागत ती गाडी पळली. त्यावरून विचार केला, त्याच्या आधी पण इथे हेरवाडला त्यांची कोण चांगला पळेल. मग ते म्हणजे दादांचं ते डोक्यात होतं की बाबा निवड केली तर याची करूया, नाहीतर मग नको. पण दादांचा तेवढा अभ्यासच आहे, दादा निवड करतात म्हटल्यावर याला सोडून चालणार नाही, असं झालं. आणि ते मग आम्ही सगळ्या पद्धतीने विचार करून ते घेऊनच टाक. आज या शर्यत क्षेत्रात तुम्ही बरेच वर्ष झालं कार्यरत आहे दादांच्या सोबत, दादांच्या खांद्याला खांदा लावून, बरोबर, मैत्री आणि एक चांगले विचार मांडून, बरोबर. तर काय सांगता या शर्यत क्षेत्राबद्दल? शर्यत क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे आज जे
ह्या शर्यत क्षेत्रात जे पाहिजे आहे ते फक्त एक कट्टर मैत्री पाहिजे आहे. म्हणजे आता दगाबाज माग म्हणजे सोबत येतो पुढं आहे असं दाखवायचं, मागं काहीतरी वेगळं करायचं, असं ह्या गोष्टी ज्या चालतात त्या शर्यत क्षेत्रात व्हायला नको. मैदानाकडे बघताना असे मनोरंजन म्हणून बघावं, हा एक खेळ म्हणून बघावं, खेळ म्हणून बघावं. ज्या त्याच्यावर म्हणजे हे नसावं आणि रास्त मैदान व्हावी, त्यामुळं चांगल्या बैल उजेडात येतील त्यांना. बरोबर. ह्या शर्यत क्षेत्रात यायच्या आधीपासून म्हणजे ह्या संदीपदादांच्या सोबत आहे तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये काय करता दोघं? आमचं काय पहिला आम्हाला जरा घोडागाडीचा नाद होता, अजून बी आहे सोडा हा तर बैलाचा नाद आम्हाला संदीप दादामुळे लागला नाही. बैलगाडीचं म्हणजे आम्हाला ती बैलगाडीचा वेग बघितल्यानंतर लई कमी आहे काय बघायचं असं वाटत होतं. पण त्या हरण्याचं जसं बघायला चालू केलं आणि त्याचा जो वेग ते काय मग हरण्याबरोबरचा एखादा किस्सा, हरण्याबरोबरचा किस्सा काय तुमचा जवळचा किस्सा? मैदान मी बघितलं तेव्हा आपलं 17 लाखाचं 70 लाखात पूर्ण असं पब्लिक जे होतं ते खरोखर म्हणजे पब्लिकचं मन त्यानं खुशच करून टाकलं त्या दिवशी. आणि भरपूर विरोध होतात. महाराष्ट्राचं एवढं पब्लिक आलं त्याला भरपूर म्हणजे जे काय त्याला त्यावेळी तुझं स्ट्रगल पण होतं त्या बैलाच त्या हिशोबाने, तर ते पार करून ते मैदानात दिसते पण होय कसा बैल अशा पद्धतीनं पळाला. आणि तुम्ही जर हिस्ट्री बघायला गेला तर रास्त मैदानमध्ये तो कायम नंबर, त्याला ना बॅटरी काठी असल्या गोष्टी काय चालत. पहिल्यापासूनच ते तसंच पळत आलाय रास्त मैदानला आणि आतापर्यंत पण जो त्याचं जे 100व मैदान झालं ते पण चांगल्या पद्धतीनं पार पडलं. आणि तो खरोखरच देवस्थानी आहे. आता तुम्ही बघायला गेला तर तिकडे म्हणतात सोन्या 50-50 देव आहे, आपल्या इकडे मानतात हरण्या, आणि खरंच आहे ते देवाचं जे शिष्य आहेत ते चांगल्या प्रकारे तयार झालेत. तुम्ही बघा आता आपल्या भागात जे हरण्याचा शिष्य वशा एक नंबर चांगल्या पद्धतीनं नाव गाजवतोय तो पण. आणि तिकडे गेला तर सोन्याचा शिष्य बकासूरला म्हणून ओळखलं जातं. त्यानं नाव भरपूर वर्ष झालं गाजवतोय पण आणि आज पण गाजवतो. म्हणजे दोघं खरोखरच देवस्थानी आहेत असं वाटतंय. होय बरोबर. तर दादा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हरण्याच्या प्रेक्षकांना कुठला संदेश वगैरे द्या, हरण्याच्या वशाच्या प्रेक्षकांना? हरण्याच्या प्रेक्षकांना 9 तारखेला जे आपलं होणार आहे फेरा, म्हणजे एक मानाचा फेरा आहे. म्हणजे एक आनंदाची पण गोष्ट आहे आणि तिकडल्या बैलगाडा क्षेत्रातल्यांच्यासाठी एक दुःखाची पण गोष्ट आहे की बाबा सोन्या कायमचा त्या दिवशीपासून थांबणार. मग त्यामुळे ह्यो जो फेरा होणार आहे तो असं कधी घडून येणार नव्हते, ऐतिहासिक फेरा होणार. बरोबर. आणि हे असं होणारच नाही कधी पुन्हा. त्यामुळं जेवढ्या लोकांना येणं शक्य होतंय प्रेक्षकांना शर्यतप्रेमींना तेवढं येऊन फेऱ्याचा या आनंद घ्यावा चांगल्या पद्धतीनं. आणि त्या कमिटीचं पण नियोजन चांगलं आहे. त्यांचं लाईव्ह मध्ये पण दिसतं. चालेल. आपल्याला ही संपूर्ण माहिती तुम्ही दिली, अपडेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.